नाही ती. आणि मला असं वाटतं युट्यूबला भैया भाऊ असं टाका का लोकांपर्यंत हा संदेश जाईल का बापाला मुलीचा किती आनंद असतो ते. आणि खरं आहे सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो बरं का, आणि मुलीचा सुद्धा बापात असतो. तुम्ही रडाल सगळे आता. मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही लहान होत्या ना, शाळेत जात होत्या, राग एखादी चापड जर बापान मारली ना, का मारतो बाप माहिती का? त्याला घरातलं ते पात्रच आहे ना, रंगवावं लागतं दादा त्याला, नाहीतर बाप निष्ठुर नाही. अरे मुलगी तर बापाचं काळीज असते दादा, काळीज आहे. म्हणून माझी विनंती आहे, जेवढ्या कुमारिका बहिणी इथं बसलेल्या असतील ना, तुम्ही भरपूर शिका, मोबाईल घेऊन फिरा, तोंड बांधून फिरा, पण आपल्या बापाला या समाजामध्ये खाली मान झुकवावी लागणार नाही. कोणतंच काम ज्या दिवशी मुलगी निघून जाते ना दुसऱ्या बरोबर, तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो दादा. मी नाव सांगत नाही, 2 वर्ष झाली नाशिकला आहे, आमच्या बाजूला प्रसिद्ध माणूस आहे. ज्या वेळेला कळालं, वकिलाचं स्थळ मी पाहायला, आम्ही बरोबर होतो, आणि ज्या वेळेला कळालं ना किती मुलीचं लग्न झालेलं आहे, बाप लग्नाला तर नाहीच गेला. 2 वर्ष झाले त्याच्या तोंडातून शब्द बाहेर निघत नाही. मुलगी काळीज असते हो, काळीज आहे. त्या बापाच्या काळजाला छिद्रे पडणार नाही याची दक्षता घ्या दादा. काय कमी करतो बापू? बाप राग तुम्हाला एखादी चापट मारतो, कसं होईल लोकांच्या घरी गेल्यावर? खरं सांगू का, ज्या हाताने मारतो ना बाप तुम्हाला, संध्याकाळी त्याच हाताने तुम्हाला खाऊ घालतो. हे फक्त बापच करू शकतो दादा. तुम्ही लहान असताना थोडी कल्पना करा, तुम्ही बापाकडे एखादी वस्तू मागितली तुमच्या, आणि त्या बापानं दिली नाही, अशी वस्तू आहे का? अरे एखाद्या वेळेला देव प्रसन्न झाला तर द्यायला वेळ लागल, पण बाप न सांगता सगळ्या वस्तू मुलीला हजर करत असतो. बाप आहे. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? अरे जोपर्यंत तुमचा बाप माहेरात जिवंत आहे, ज्या दिवशी बाप गेला ना, तुमचा हक्काचा उंबराच संपला, चपला सोडायचा. बस बाप आहे तोपर्यंत. भावावर नाही दाखवता येतो हक्क, जो बापावर दाखवता येतो ना, तो भावावर नाही दाखवता येत कधीच. तुम्हाला ऐकायचं का बाप किती प्रेम करतो ते? ज्या दिवशी बापाच्या हातातून सत्ता मुलाच्या ताब्यात जाते, त्या दिवसापासून बाप पैसे जमा करायला सुरुवात करतो. पाहुण्यानं 50 रुपये दिले का खिशात ठेवतो, कोणी 20 रुपये दिले ते खिशात ठेवत. तंबाखूचं व्यसन आहे त्या बापाला, ते खिशातले पैसे नाही खर्च तो बाप, उसनी खातो याच्या त्याच्याकडून. त्या बापाला माहिती आहे माझी तायडी दिवाळीच्या सणाला येणार आहे. बाळ्या कशी साडी घेतो कशी नाही, कशी साडी घेऊ द्या, बापाला पटतच नाही. बाप सांगतो तायडे खरं सांगू का, बाळ्यानं चांगली साडी नाही घेतली तुला. मुलगी सांगते जाऊ द्या बाबा. ज्या दिवशी मुलगी निघायचा टाईम येतो ना, तो बाप घरात जातो ना, आपल्या मुलाला सांगतो बाळ्या मी जाऊ तायडीला सोडायला. मुलगा सांगतो जा बाबा. किती म्हातारा बाप असू द्या, किती म्हातारा असू द्या, मुलीच्या दोन्ही पिशव्या त्या म्हाताऱ्या बापाच्या हातात असतात दादा. फाटकं बने नाही त्या बापाचं, मळालेलं उपरनं गळ्यात आहे. खेड्यातला तो अनपड बाप आहे, बस स्टँडवर आला की सोडून परत नाही जातो, मुलीला सीटवर बसून देतो, तिकीट काढून देईल, लगेच खाली नाही उतरत. तो बाप आहे ना दादा, कसा उतरेल? ज्या वेळेला ड्रायव्हर बसमध्ये बसतो, गाडी चालू होते आणि मुलगी सांगते बाबा गाडी चालू झाली ना, बाप खाली उतरायला लागतो. इथालचा प्रसंग फार अवघड आहे, प्रत्येक बापाच्या जीवनात येतो. शेवटच्या पायरीवर बाप पाय देतो आणि एक वेळेला माग वळून पाहतो, नाही राहावत दादा, कोण मुलगी अशी
बापानं माग वळून पाहिल्याबरोबर ताडकन शिठावरून उठते, बापाच्या गळ्याला गलगते, हंबरडा फोडते. ढोरागोरा सारखा तो बाप रडतोय. ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो दादा, ती स्थिती त्याच्या अंतःकरणाची बापाची. बसमध्ये माणूस सापडणार नाही तुम्हाला, एकही माणूस सापडणार नाही जो रडत नाही. का रडता तो? बापाचा आणि मुलीचा असा प्रसंग पाहिल्यावर कोणाला रडू येणार नाही. बस मधली लोक रडतात यात नवल नाही हो. शेवटचं वाक्य बोलतो, पुढे ऐका जरा. तो बसचा ड्रायव्हर सुद्धा तुम्हाला रडताना दिसेल. तुम्ही कधीतरी त्या ड्रायव्हरला विचारा, का रडताय तुम्ही? विचारा ना त्या ड्रायव्हरला. त्याचं एकच उत्तर असेल, अरे मी सुद्धा कोण्या तरी मुलीचा बाप आहे दादा, आणि या बापाच्या जीवनातला प्रसंग कधीतरी याही बापाच्या जीवनात येणार आहे. आजपासूनच रडायची प्रॅक्टिस करतो हा बाप. बसमधून बाप खाली उतरतो. ऐका ना कशा करता ते पैसे जमवले. आता खिशातले पैसे काढतो, फार नाही 150-200 रुपये असतील वर्षभरातले. आता खिशातून तो बाप पैसे काढतो आणि अशी मुलीकडे देतो. तायडे एवढेच आहे बरं का, सांभाळे. मुलगी सांगते, बाबा तुमचं म्हातारपण आहे, असू द्या, तुम्हाला लागल ना. बाप सांगतो, नाही ग तायडे, त्यानं साडी नाही चांगली घेतली तुला, असू दे एवढे. आता काय करू, मी हातात नाही ना माझ्या. तुझा बाप गरीब झाला का? आता गरीब आहे तुझा बाप. आणि बापाचा मुलीत तर जीव असतो, मुलीचाही बापात असतो. तुम्ही मुलाचं काय हो, मुलगा कंबाड्यात लाता घालेल म्हातारपणी तुमच्या. तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी जा, लोकांची धुणं भांडी करेल, पण आपल्या बापाला कधीच घराच्या बाहेर नाही हाकलणार ती. बापातला जीव असतो मुलीचा. ज्या दिवशी